आज आहे ना आपण या व्हिडिओमध्ये इतकी मजेदार आणि मजेशीर आईस्क्रीम बघणार आहोत। तर इथे बघू शकता की जसं काही खराखुरचा कलिंगडच आहे ही आईस्क्रीम अशी दिसत आहे। व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। कलिंगडचीच आईस्क्रीम मी 2 पद्धतीने सांगितली आहेत। कोणती पद्धत तुम्हाला जास्त आवडली आहे कमेंट करा। माझं नाव करिश्मा माने, मानेच रेसिपी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आजवर कोणीही न दाखवलेली आज आपण कलिंगडची आईस्क्रीम बघणार आहोत, तेही फक्त 1 ग्लास दुधापासून। मार्केटमधून मी इथे कलिंगड आणला आहे आणि कलिंगड आपण मधून असं कट करून घेणार आहोत। तर इथे बघू शकता मधून असे 2 भाग कट करून घेतले आहेत। तर आपण एका भागाचे आईस्क्रीम तयार करून घेणार आहोत। तर कलिंगडच्या बिया कशा काढायच्या इथे मी एक सोपी पद्धतही सांगणार आहे। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे जर तुम्हाला कधीतरी कलिंगडचा जर ज्यूस करायचा असेल तर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही अशा पद्धतीने कलिंगडचा गर काढून त्याचा ज्यूस तयार करून घेऊ शकतो। आता कलिंगडचा गर आणि त्याचे रस कसे वेगळे करायची हेही मी एक पद्धत तुम्हाला सांगत आहे। तर इथे बघू शकता मी सर्व कलिंगडचा गर टोचून अगदी व्यवस्थितपणे एकजीव करून घेतला आहे। तर आपण हा गर एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत। इथे मी एक मोठं बाउल घेतला आहे आणि त्यावर आपण ही चाळणी घेणार आहोत। चाळणीमध्ये आपण कलिंगडमधून काढून घेतलेले सर्व गर या चाळणीमध्ये घालून घेणार आहोत। एकदम जर गर निघत नसेल तर थोडे थोडे करून कलिंगडमध्ये आणखीन एकदा टोचे मारून कलिंगडचा रस आणि गर दोन्ही इथे आपण काढून घेणार आहोत आणि अशाच पद्धतीने संपूर्ण गर आपण कलिंगडचा काढून घ्यायचा आहे। तर इथे बघू शकता संपूर्णपणे कलिंगडचा गर इथे मी काढून घेतला आहे। संपूर्णपणे गर काढून घेतल्यानंतर कलिंगडचं टोपलं आपण फेकून न देता आज आपण कलिंगडच्या टोपलीतच आईस्क्रीम करून घेणार आहोत। तर इथे बघू शकता मी कलिंगडच्या आतल्या बिया गरांमधून कशा पद्धतीने बाहेर काढत आहे। जेवढं गर लागेल तेवढा गर आपण बाजूला करून त्यातील एक एक बिया आपण काढून घेणार आहोत आणि असं केल्याने बियाही पटकन निघते आणि खाली ज्यूसही कलिंगडचा छान पडतो। अगदी झटपट आपले कलिंगडचे गर आणि रस दोन्हीही तयार होतात। तर इथे बघू शकता किती आपले पटापट बिया निघत आहेत। तुम्हाला ही पद्धत जर आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा। तर इथे बघू शकता संपूर्ण आपला गर निघाला आहे कलिंगडचा आणि त्याचा रसही इथे निघाला आहे। इथे मी खूप सोप्या पद्धतीने कलिंगडच्या बिया कशा काढायच्या आणि कलिंगडचं ज्यूसही कसं तयार करायचं इथे खूप सोपी पद्धत सांगितली आहे। इथे मी 1 ग्लास घेतला आहे। ग्लासच्या मापाने आपण इथे दूध मोजून घेणार आहोत। इथे मी आईस्क्रीम करण्यासाठी 1 ग्लास दुधाचा वापर करणार आहे। 1 ग्लास दूध आपण कढईमध्ये घालून कढई गॅसवर गरम होण्यासाठी ठेवणार आहोत। गॅस मी इथे मंद आचेवर ठेवून दूध गरम होण्यासाठी ठेवला आहे आणि गॅस पेटवला आहे। तर आपण दूध आधी मिक्स करून घेणार आहोत आणि त्याला छान एक उकळ येऊपर्यंत गरम करून घेणार आहोत। इथे मी 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतले आहे आणि कॉर्नफ्लॉवरमध्ये आपण थंड दूध घालून कॉर्नफ्लॉवरची एक स्मूथ अशी पेस्ट तयार करून घेणार आहोत। तर इथे जर कॉर्नफ्लॉवरमध्ये तुम्ही गरम दूध घेतलं तर कॉर्नफ्लॉवरमध्ये लगेचच गुठळ्या पडू शकतात, पण कॉर्नफ्लॉवरमध्ये दूध घालत असताना नेहमी थंड दुधाचा वापर करायचा आहे। आपलं इथे कॉर्नफ्लॉवर दुधामध्ये छान मिक्स झालं आहे। इथे मी गॅस लो टू मीडियम हीटवर ठेवून दुधाला एक छान उकळ काढून घेतली आहे। तर इथे बघू शकता आता मी गॅस पूर्ण लो असा ठेवला आहे आणि आपण तयार करून घेतलेले कॉर्नफ्लॉवरची पेस्ट या कढईमध्ये घालून छान एकजीव करून घेणार आहोत। कॉर्नफ्लॉवर घालत असताना अगदी थोडंसं करून कॉर्नफ्लॉवर घालून घ्यायचे आहे आणि छान मिक्स करून घ्यायचे आहे। एक 5 मिनिटासाठी आपण हे कॉर्नफ्लॉवर दुधामध्ये छान मिक्स करून घेणार आहोत। तर इथे बघू शकता 2 ते 3 मिनिटांनी आपलं हे कॉर्नफ्लॉवर छान घट्ट होत आलं आहे दुधामध्ये।
कॉर्नफ्लॉवर थोडंसं घट्टसर दाटसर होत आल्यानंतर आपण त्यामध्ये कलिंगडाचं ज्यूस घालून घेणार आहोत आणि तेही ज्यूस अगदी थोडं थोडं करून मिक्स करून घेणार आहोत. तर इथे बघू शकता अशा पद्धतीने आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकता दुधालाही रंग खूप सुंदर आला आहे. असा पिंक कलरचा रंग आला आहे. कॉर्नफ्लॉवर घातल्यामुळे थोड्याशा गुठळ्या पडल्या असतील, पण काही हरकत नाही. जेव्हा आपण आईस्क्रीम करून घेऊ तेव्हा ह्या गुठळ्या निघून जातील. असेच हे आपण मंद आचेवर कलिंगडाच्या ज्यूसमध्ये कॉर्नफ्लॉवर छान शिजवून घेणार आहोत. इथे मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जो काही राहिलेला कलिंगडचा गर आहे तो मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून त्याची बारीक अशी स्मूथ पेस्ट तयार करून घेणार आहोत. तर इथे बघू शकता बारीक अशी स्मूथ पेस्ट तयार झाली आहे. तर आपण ही स्मूथ पेस्ट कलिंगडाची याच आपण कढईमध्ये घालून घेणार आहोत आणि त्यालाही छान असं मिक्स करून गॅस आता आपण लो टू मीडियम हीटवर ठेवायचा आहे आणि हे सर्व जिन्नसे छान असे शिजवून घेणार आहोत. कलिंगडाचं दूध इथे अजून घट्टसर झालं नाही आहे, तर त्यामध्ये आपण लगेचच 4 ते 5 चमचे साखर घालून घेणार आहोत. तुम्हाला कितपत गोड आवडते तेवढ्याप्रमाणे तुम्ही साखर घालून घेऊ शकता. साखर घालून घेत असतानाही गॅस मी लो टू मीडियम हीटवर ठेवला आहे आणि आता इथे मी गॅस लो टू मीडियम हीटवरच ठेवला आहे आणि आपलं जे काही कलिंगडचं ज्यूस आणि जो काही गर वगैरे दूध वगैरे आहे ते छान आपलं शिजत आलं आहे आणि त्याला छान उकळी आली आहे आणि हे शिजवण्यास मला साधारण इथे आता सुरुवातीपासनं इथे 10 ते 15 मिनटं झाली आहेत. तर आणखीन आपण एक 5 ते 6 मिनटं हा गर छान शिजवून घेणार आहोत. तर इथे बघू शकता 5 ते 6 मिनटं झाले आहेत आणि आपलं थोडंसं दूध आणि गर छान आटलं आहे. जर हे जास्त वेळ शिजवलं की त्याचा खूप घट्टसर असा गोळा तयार होईल. तर इथे आपण गॅस बंद करून घेणार आहोत आणि थंड झाल्यानंतर कॉर्नफ्लॉवर घातल्यामुळे हे इथे घट्ट व्हायला लगेचच सुरुवात होते. 10 ते 15 मिनटं फॅन खाली ठेवून आईस्क्रीमसाठी हे सारण थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. जो आपलं कलिंगडचा पॉट आहे तो आपण एक शेप आकाराचा कट करून घेणार आहोत आणि इथे आपलं हे सारण ही कलिंगडच्या आईस्क्रीमचं सारण ही छान गार झालं आहे. तर आपण आईस्क्रीमचं जे काही सारण आहे ते आपण या कलिंगडामध्ये घालून घेणार आहोत. तर इथे बघू शकता सर्वत्र मी मिक्स करून पूर्ण थंड झालं आहे आणि आता हे आपण कलिंगडमध्ये घालून घेणार आहोत. कलिंगडमध्ये ही आईस्क्रीम आपण सर्व बाजूने पसरवून घेणार आहोत. तर इथे बघू शकता कलिंगडाचे आपण काही थोडेसे वाटीमध्ये गर काढून ठेवले होते, तेही गर आपण यामध्ये घालून एका चमच्याच्या साहाय्याने छान याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता मी इथे मी अर्धा चमचा सब्जा घालून घेत आहे कलिंगडच्या या आईस्क्रीममध्ये. सब्जा आणि कलिंगडचा गर आपण या तयार केलेल्या आईस्क्रीममध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. दिसताना ते कलिंगडसारखं दिसेल छान असं. तर इथे आपण पुन्हा एकदा आईस्क्रीमचा थर करून घेणार आहोत आणि त्यानंतर ही थोडंसं कलिंगडच्या टोपलीला छान टॅप करून घ्यायचं आहे. आणखीन थोडेसे वरून सब्जांच्या बिया घालून घेणार आहोत. सब्जांच्या बिया स्प्रिंकल करून झाल्यानंतर आपण त्यामध्ये कलिंगडचा जो काही गर ठेवला होता छोटे छोटे तुकडे आपण ते कलिंगडवर छान आपल्या आईस्क्रीमवर घालून घेणार आहोत. तर ते जेणेकरून दिसायला हे कलिंगडचं आईस्क्रीम छान दिसेल आणि इथे बघू शकता आत्ताच अजून हे जमलं नाही तरीही ते खूप सुंदर असं दिसत आहे. कलिंगडची टोपली आपण डीप फ्रीझरमध्ये ठेवून देणार आहोत रात्रभरासाठी. डीप फ्रीझरमध्ये ठेवण्या अगोदर त्यावर एक प्लास्टिक कॅरी बॅगने तुम्ही कव्हर करू शकता किंवा गोल ताटलीच्या जे खाचेचं झाकण असतं त्याने हे असं दाबून प्रेस करून तुम्ही कलिंगड डीप फ्रीझरमध्ये ठेवू शकता रात्रभरासाठी. इथे मी एक प्लास्टिकचा डबा घेतला आहे. राहिलेलं जे आपण आईस्क्रीम आहे ते या डब्यामध्ये भरून घेणार आहोत.
यामध्ये थोडेसे कलिंगडचे गरही घालून घेणार आहोत. जसं आपण कलिंगडाचं टोपलं डीप फ्रीझरमध्ये ठेवलं आहे, तशाच पद्धतीने आपण यालाही झाकण लावून थोडंसं टॅप करून डीप फ्रीझरमध्ये रात्रभरासाठी ठेवून देणार आहोत. रात्रभरासाठी इथे मी डीप फ्रीझरमध्ये ठेवून घेतलं होतं आणि छान आपलं इथे आईस जमा झालं आहे आईस्क्रीममध्ये. तर इथे बघू शकता तुम्ही, अगदी छान असं बर्फासारखं इथे आईस्क्रीम इथे तयार झालं आहे. तयार आईस्क्रीमचे छोटे छोटे क्यूब्स आपण करून मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेणार आहोत. इथे मी सर्व कलिंगडाची आईस्क्रीम मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतली आहे आणि इथे 2 चमचे घरातलीच आपली फ्रेश दुधाची साय घेतली आहे. ही दुधाची साय सर्व घालून घेणार आहोत आणि मिक्सरला 5 ते 6 मिनिटासाठी पल्स मोडवर फिरवून घेणार आहोत. पल्स मोडवर मी 5 ते 6 मिनिटासाठी इथे आईस्क्रीम फिरवून घेतली आहे आणि आईस्क्रीममध्ये छान थिकपणा आला आहे आणि क्रीमीपणा आला आहे. तर इथे बघू शकता तुम्ही, मिक्सरमधून तयार केलेलं कलिंगडचं आईस्क्रीम आपण डब्यामध्ये घालून घेणार आहोत. तर इथे बघू शकता, मगाशी आधी खूप असं बर्फाचे खडे दिसत होते. आता मिक्सरमधून 2 चमचे दुधाची साय घातल्यामुळे त्याला क्रीमीनेसपणा आणि सॉफ्टेस्टपणा आला आहे. तर इथे बघू शकता तुम्ही, डबा आपल्याला थोडासा टॅप करून घ्यायचा. इथे मी सब्जा घालून घेणार आहे. सब्जा मी इथे न भिजवताच घालून घेतला आहे, कारण की सब्जा जर आपण भिजवून घातल्यानंतर ते जास्त ओलसरपणा दिसेल आणि आईस्क्रीममध्ये ऑलरेडी ओलसरपणा असल्यामुळे सब्जा आपला त्यात छान असा भिजेल. अर्धा चमचा इथे सब्जाचा उपयोग केला आहे मी आणि पोटामध्ये आणि शरीरात थंड ठेवण्याचे काम करते आणि आपली कलिंगडाची आईस्क्रीम ही दिसायला सुंदर दिसायला हवी, म्हणून मी ते सब्जाचा उपयोग केला आहे. आणि इथे थोडासा मी कलिंगडाचा गरही घालून घेतला आहे. दुधाची प्लास्टिक कॅरी बॅग घ्यायची आहे, जेणेकरून आपल्या कलिंगडच्या आईस्क्रीमला बर्फाचे क्रिस्टल होणार नाहीत. अशा पद्धतीने कॅरी बॅग झाकून त्यावर डब्याचं झाकण घट्ट असं लावून घ्यायचं आहे. 7 ते 8 तासासाठी डीप फ्रीझरमध्ये ठेवून आईस्क्रीम जमवण्यासाठी ठेवून द्यायची आहे. इथे मी रात्रभरासाठी कलिंगडचं टोपलं डीप फ्रीझरमध्ये ठेवलं होतं आणि अगदी इथे बघू शकता, कलिंगड असल्यासारखं इथे कलिंगड दिसत आहे. कोणाला कळणारही नाही ही कलिंगड आईस्क्रीम आहे ते. तर मी इथे कटही करून दाखवते तुम्हाला, आईस्क्रीम आपली किती सॉफ्ट झाली आहे ते. तर इथे बघू शकता, जसं आपण कलिंगड कापतो तशाच पद्धतीने इथे आपण कलिंगडची आईस्क्रीम कापून घेणार आहोत. तर इथे बघू शकता, जसं मार्केटमधून आणलेलं कलिंगड असतं तशाच पद्धतीने छान आपले कलिंगड आईस्क्रीम दिसत आहे. कलिंगडला छान असा रंग, टेक्स्चर वगैरे खूप सुंदर आला आहे आणि तो कट करतानाही अगदी सहजपणे कट होतोय. इथे बघू शकता तुम्ही, मार्केटमध्येही अशा पद्धतीची कलिंगड आईस्क्रीम तुम्हाला मिळणार नाही. इतक्या छान आणि सोप्या पद्धतीने इथे मी कलिंगड आईस्क्रीमची रेसिपी दाखवली आहे. कलिंगडची ही आईस्क्रीम अशी दिसत आहे जसं आपण मार्केटमधनं खराखुरा कलिंगड आणलाय. त्याच्या बियासुद्धा आपण सब्जा घातल्यामुळे कलिंगडच्या बिया नॅचरल असल्यासारख्या दिसत आहेत. ही आईस्क्रीम चवीलाही तितकीच सुंदर लागते. अशा पद्धतीची आईस्क्रीम तुम्ही तुमच्या घरी नक्की ट्राय करून बघा. लहान मुलांना तर अशा पद्धतीची आईस्क्रीम खूपच आवडेल. बाहेरची आईस्क्रीम देण्यापेक्षा अशा घरातल्या फ्रूट्सपासून तयार केलेली आईस्क्रीम तुमच्या मुलांना नक्की खाऊ घाला. तर इथे मी कलिंगडची एक एक फोड प्लेटमध्ये सर्व करत आहे. तर इथे बघू शकता, अगदी खराखुरा कलिंगड असल्यासारखे दिसत आहेत. व्हिडिओ कसा वाटलाय कलिंगड आईस्क्रीमचा कमेंट करून नक्की सांगा. आता मी तुम्हाला डब्यामधली ही आईस्क्रीम काढून दाखवणार आहे. आईस्क्रीम खूप छान घट्ट अशी झाली होती. तर मी काय केलं होतं, थोडंसं बर्फ जमा झाल्यामुळे एक 5 मिनटं आईस्क्रीम वर काढून बाजूला ठेवली होती. जराही आईस्क्रीमवर बर्फाचा थर जमा झाला नाही. उन्हाळा असल्यामुळे आईस्क्रीम आपली पटकन वितळते.
या आईस्क्रीममध्ये आपण दुधाच्या साईचा वापर केल्यामुळे आईस्क्रीमला खूप सॉफ्टनेसपणा आला आहे आणि आईस्क्रीम आपली खूप सुंदर अशी झाली आहे. इथूनच तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. आईस्क्रीम आपली खूप क्रीमी आणि सॉफ्ट अशी झाली आहे. तर मी 1 चमच्याने तुम्हाला आईस्क्रीम तोडूनही दाखवणार आहे. 5 मिनिटं मी अगोदर ठेवल्यामुळे आईस्क्रीम पटकन वितळली आहे उन्हामुळे, नाहीतर आपली आईस्क्रीम खूप सुंदर अशी सॉफ्ट अशी झाली आहे. तर इथे बघू शकता तुम्ही किती आपली आईस्क्रीम सॉफ्ट अशी झाली आहे. खायलाही तितकी सॉफ्ट आणि सुंदर आणि क्रीमी आईस्क्रीम इथे कलिंगड आईस्क्रीम तयार झाली आहे. अशी आईस्क्रीम करचाल ना तर तुम्ही मार्केटमधली ही आईस्क्रीम विसराल. 1 ग्लास दुधापासून मार्केटसारखी वेगळी आणि कलिंगड आईस्क्रीम. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. कलिंगडच्या आईस्क्रीमचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला कमेंट नक्की करा.